भाजप सेना महायुती व्हावी म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून आग्रही होतो. आमच्याकडेही अनेक कार्यकर्ते इच्छुक होते, प्रत्येकांची भावना होती, पण आम्ही महायुती येऊनही 40-45 वर्षाची वसती राजवट जाऊन एक महायुतीचं सरकार आलं पाहिजे आमची भूमिका असताना भारतीय जनता पार्टीने 7 ठिकाणी जिकडे सेनेचे एबी फॉर्म आहेत आणि युतीमध्ये सगळं ठरलं असताना सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. हे भारतीय जनता पार्टीने खूप वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. 7 ठिकाणी शेवटी कसं आहे की भाजपचाही कमळ आहे, आमचाही धनुष्यबाण आहे, तर शेवटी कार्यकर्ता पण संभ्रमित आहे, जनता पण संभ्रमित होईल आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा फटका बसणार आहे. आणि एकदा तो एक मॅसेज गेला कार्यकर्त्यांमध्ये, तो निश्चितपणे तो महायुतीसाठी त्रासदायक आहे. किती ठिकाणी असं केलं त्याने? 7 वॉर्डला भाजपने आमच्यासमोर फॉर्म भरलेले आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीला आमची विनंती आहे की भारतीय जनता पार्टीने ज्यांनी पक्ष आदेश पाळला नाही, माझ्याकडे सुद्धा पक्षाने 115 फॉर्म दिले होते, माझ्याकडे पण आणण्यासाठी खूप इच्छुक होते. आज आम्ही प्रत्येक जणांच्या शिव्या खातोय, शाप खातोय, कार्यकर्ते नाराज आहेत, पण आम्हाला पक्षाकडनं सक्त आदेश होता की 27च्या पलीकडे एबी फॉर्म एक द्यायचा नाही आणि ते आम्ही पालन केलं. आणि असं असतानासुद्धा भारतीय जनता पार्टी आता म्हणते की आमचं कोण ऐकत नाही, तर निश्चितपणे मग भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत वरिष्ठांशी बोलणं होईल का? वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे, आमच्यापर्यंत जे आहे ते आम्ही म्हणणं मांडलेलं आहे, वरिष्ठांना कळवलेलं आहे. नक्की सन्माननीय मुख्यमंत्री 9 तारखेला वसईमध्ये येत आहेत, शिंदेसाहेब येत आहेत, तर याच्यामधनं तोडगा निघाला पाहिजे. नमस्कार. हे खरं आहे की अगदी 2-3 वॉर्डामध्ये आमचे काही उमेदवारांनी फॉर्म जो मागे घ्यायला पाहिजे होता, आम्ही त्यांच्याकडे विड्रॉलची सह्या पण घेतलेल्या आणि विड्रॉलच्या सह्या घेतल्यानंतर आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो अधिकाऱ्याकडे की त्यावेळेला उमेदवार आवश्यकता असतो किंवा त्याचा सूचक आवश्यक असतो, त्यामुळे ते फॉर्म मागे घेतलेले नाहीत, गेले नाहीत म्हणतं तांत्रिक अडचणीमुळे. पण आमच्या ह्याच्यावरती, आमच्या पॅम्पलेटवरती किंवा आमच्या वचननाम्यावरती भाजप महायुतीचे 4 उमेदवार असणार आहेत. भाजपचे जे उमेदवार आहेत तिथे अधिकृत उमेदवार असलेल्यालाच आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यामुळे महायुतीने शिवसेनेने आमच्याबद्दल काही चुकीचं बोललं असेल असं मला वाटत नाही. आमचा मित्रपक्ष आहे. काही ठिकाणी असं होते, हा हेतू पुरस्कार केलेलं नसतं किंवा कोणाला त्रास देण्यासाठी केलेलं नाही, पण तो झालेला आहे, हे खरं आहे. लोकसुद्धा लोक चांगल्या प्रकारे मतदान करतील. पण तिथे चिन्हच BJP कमल चाललेलं आहे, मग तुम्ही कसं ते बोलणार की कमलला देऊ? आम्ही महायुती म्हणूनच ट्रीट करतो. तिथे आमच्या पत्रकावरती दोन्ही चिन्ह कमळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाणार आहे, म्हणजे आमचे अधिकृत पॅम्पलेट जे वाटणार आहेत त्याच्यावर. जिथे बंडखोरी झालेली आहे, जिथे दोन्ही पक्ष राहिले, पण तिथे तर शिवसेना सिम्बॉल पण दिसेल आणि कमल पण दिसेल, मग ते कन्फ्यूज होणार नाही लोक? असं नाही कन्फ्यूज होणार. मतदार योग्य निर्णय